नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। सोमवारी आपण निफ्टी बँक निफ्टीमध्ये कोणत्या लेवलवरती इंट्राडेमध्ये ट्रेड प्लॅन करू शकतो या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। तर आज शुक्रवारी निफ्टी 50मध्ये आपल्याला एक साइडवेज मुवमेंट बघायला मिळाली। तुम्ही जर निफ्टी 50चा 15 मिनिटा टाइम फ्रेम बघितला तर निफ्टी 50मध्ये आपल्याला पोलन फ्लॅग हा पॅटर्न बघायला मिळतोय। या पॅटर्नचा ब्रेकआउट अपसाइडला झाला तर डेफिनेटली हा जो मुवमेंट आलाय एवढाच मुवमेंट आपल्याला निफ्टीमध्ये येणाऱ्या दिवसामध्ये बघायला मिळू शकतो। इव्हन एका दिवसामध्ये पण आपल्याला एवढी मुवमेंट बघायला मिळू शकते। पण आपण या एवढ्या मोठ्या मुवमेंटसाठी जर एखादा ओटीएमचा ऑप्शन बाय करण्याचा प्रयत्न करू तर ती आपली सर्वात मोठी चूक असेल। कारण सर्वांना माहिती आहे की मार्केट निफ्टी 50मध्ये पोलन फ्लॅग बनलेला आहे। त्याच्यामुळं आपल्याला एवढ्या टार्गेटची अपेक्षा करायची नाहीये। आपण जे डेलीचे आपले जे टार्गेट्स असतात त्याच्या आसपास आपल्याला टार्गेट मिळालं ते आपल्याला घ्यायचं आहे आणि मार्केटला क्लोज करायचं आहे। कारण मार्केट हे अनसर्टन आहे। मार्केटमध्ये आपल्याला पॅटर्न जरी दिसला तरी तो पॅटर्न मार्केट फेल पण करण्याचे पूर्ण चान्सेस असतात। पण मार्केटमध्ये पॅटर्न बनलाय तर त्या पॅटर्नच्या नुसार आपल्याला ट्रेड पण करणं गरजेचं असतं। स्टॉप लॉस लावून आपल्याला ट्रेड करावा लागेल। तर सोमवारी जर निफ्टी फ्लॅट ओपन झाली, फ्लॅट म्हणजे काय, जिकडे क्लोज झालेली याच रेंजमध्ये याच पॅटर्नच्या आतमध्ये हा जो फ्लॅग आहे या फ्लॅगच्या आतमध्ये ओपन होऊन या फ्लॅगचा अपर एंड जर ब्रेक केला तर नक्कीच आपण या अपर एंडच्या ब्रेकआउटवरती काय करू, कॉलचा ट्रेड प्लॅन करू। त्या कॉलचे टार्गेट्स असतील 22,300 आपलं फर्स्ट टार्गेट असेल, कारण हाच एक ऑल टाइम हाय लागलेला आहे। 22,300 नंतर सरळ निफ्टी 50मध्ये आपल्याला 22,350 ते 22,400 पर्यंतचे टार्गेट्स बघायला मिळू शकतात। त्याच्यामुळे फर्स्ट आपलं टार्गेट असेल 22,300चं, त्याच्यानंतर आपण काय करू 22,300च्या वरती परत एक कॉलचा ट्रेड प्लॅन करू। तर हा आपला क्लिअरली फ्लॅट ओपनिंगचा कॉलचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला। त्याचबरोबर फ्लॅट ओपन जर निफ्टीने या फ्लॅगचा जर लोअर एंड ब्रेक केला म्हणजे या लेवलच्या खाली, तो जर तुम्ही एक लेवल तोडून चालू शकता 22,160च्या खाली जर निफ्टी ट्रेड करू लागेल तर 22,160च्या खाली आपण काय करू शकतो, निफ्टीमध्ये पुढचा ट्रेड घेऊ शकतो। टार्गेट्स आपले असतील 22,080 ते 22,055 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला मिळतील। कारण हा जो झोन आहे हा निफ्टीचा एक सपोर्ट झोन आपल्याला बघायला मिळत आहे। 22,055च्या खाली डेफिनेटली आपल्याला 22,000 ते 21,900चे लेवल्स बघायला मिळू शकतात। पण त्यासाठी 22,050चा लेवल निफ्टीला ब्रेक करणं खूप गरजेचं असेल। तर फ्लॅट ओपनिंगमध्ये डेफिनेटली या फ्लॅगच्या अपर एंडवरती कॉल, या फ्लॅगच्या लोअर एंडचा ब्रेकडाऊन झाला तर आपल्याला पुटमध्ये जायचं आहे। जो पण आपण ट्रेड करू त्याच्यामध्ये आपण 20-25 पॉईंटचा चार्टवरती स्टॉप लॉस लावू। ॲट द मनी आणि इन द मनीचे जे ऑप्शन्स असतील त्याच्यामध्ये आपण ट्रेडिंग करू। ओटीएमचे ऑप्शन आपल्याला कम्प्लिटली अवॉइड करायचे आहेत। मी तर तुम्हाला रिकमेंड करेन की ओटीएमचे ऑप्शन रँडमली बाय करू नका। तुम्ही जर 100% शुअर असाल की मार्केट एकाच डायरेक्शनला जाणार आहे म्हणजे मार्केट वरती जाणार आहे तर तुम्ही एक रिस्क घेऊ शकता। पण ती पण रिस्क तुम्हाला केवढी घ्यायची, जेवढं तुम्ही लॉस सहन करू शकता तेवढीच तुम्हाला रिस्क घ्यायची आहे। ओके, उद्या म्हणजे सोमवारी निफ्टी 50मध्ये गॅपअप ओपनिंग झाली तर गॅपअप ओपनिंग एक्झॅक्टली 22,300 आणि 22,250 या फ्लॅगच्या इथे जर ओपनिंग झाली आणि जर निफ्टी इथूनच आपल्याला सपोर्ट घेताना दिसेल तर आपण लगेच कॉलसाठी घ्यायचा नाही। आपला जो कॉलचा ट्रेड बनेल तो 22,300च्या वरती ज्यावेळेस निफ्टी गॅपअप ओपनिंग नंतर ट्रेड करेल त्यावेळेस आपण काय करू, इकडे कॉलचा ट्रेड घेऊ। टार्गेट्स आपले असतील 22,400 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला सोमवारी गॅपअप ओपनिंगमध्ये बघायला मिळतील। गॅपअप ओपनिंग नंतर जर निफ्टी या फ्लॅगच्या आतमध्ये येईल तर येऊ द्या। फ्लॅगच्या आतमध्ये आल्यानंतर या फ्लॅगमध्ये जर मार्केट ट्रेड करत असेल तर कम्प्लिटली अवॉइड करा। या फ्लॅगचा लोअर एंड जर ब्रेक केला, इकडे तुम्ही हा फ्लॅग ड्रॉ करून ठेवा, या फ्लॅगच्या लोअर एंडला किंवा आजचा जो लो आहे तो लो जर ब्रेक करून निफ्टी डाऊन साईडला जात असेल तर त्या कंडिशनला आजच्या लोच्या खाली मार्केट जर सस्टेन झालं त्याच्यानंतर जर निफ्टीमध्ये आपल्या डाऊन साईडची मुवमेंट बघायला मिळाली तर आपण काय करू, इकडे पुढचा ट्रेड प्लॅन करू। टार्गेट्स आपले असतील 22,080 ते 22,055 पर्यंतचे टार्गेट्स निफ्टी 50मध्ये बघायला मिळतील। ओके, तर सिंपल आजच्या लोच्या खाली निफ्टीला प्रॉपरली सस्टेन होऊ द्या। सस्टेन इन द सेन्स 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज केली तर त्याच्यानंतर 15-20 मिनिटं मार्केटला या लेवलच्या खाली जर सस्टेन झाली किंवा तुम्ही 15 मिनिटाची कॅन्डल जरी आजच्या लोच्या खाली जरी क्लोज होत असेल तरी आपल्याला एक डाऊन साईडची मुवमेंट बघायला मिळू शकते। तर थोडंसं काळजीपूर्वक डाऊन साईडला ट्रेड करण्याचा प्रयत्न करा। गॅपअप ओपनिंग जर सोमवारी 22,300च्या वरती होत असेल आणि 22,300च्या आतमध्ये जर निफ्टी आली तर डेफिनेटली आपण काय करू, इकडे पुढचा ट्रेड प्लॅन करू। त्याचे टार्गेट्स असतील 22,212 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळतील। हे आपल्याला कधी करायचं आहे, ज्यावेळेस निफ्टी 22,300च्या वरती ओपन होऊन 22,300च्या आतमध्ये येईल त्यावेळेस आपण काय करू, इकडे पुढचा ट्रेड प्लॅन करू। पण 22,300च्या वरती ओपन होऊन जर 22,300च्या वरती जर ग्रीन कॅन्डलचं कॉम्बिनेशन बनेल किंवा ग्रीन कॅन्डल याच्यावरती जर क्लोज होत असेल तर डेफिनेटली आपला जो व्ह्यू असेल तो कॉल साईडचा व्ह्यू असेल। म्हणजे 22,300च्या वरती आपला जो व्ह्यू असेल तो कॉलचा व्ह्यू असेल आणि 22,300च्या आतमध्ये जर निफ्टीने कॅन्डल क्लोज केली तर नक्कीच आपण काय करू, डाऊन साईडचा पुढचा ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू। तर हा आपला ओव्हरऑल गॅपअप ओपनिंगचा निफ्टीचा व्ह्यू आपण इकडे डिस्कस केला। सोमवारी
जर निफ्टीमध्ये गॅप डाऊन ओपनिंग होत असेल तर गॅप डाऊन ओपनिंगमध्ये थोडंसं आपल्याला वेट करणं गरजेचं आहे, कारण गॅप डाऊन ओपनिंगमध्ये निफ्टी अशा प्रकारे इथे येऊन क्लोजिंग पॉईंट किंवा हा जो फ्लॅग आहे या फ्लॅगच्या लोअर एंडपासून रेजिस्टन्स खाण्याचे पूर्ण चान्सेस आहेत. जर या फ्लॅगच्या लोअर एंडपासून जर रेजिस्टन्स खाला किंवा क्लोजिंग पॉईंटच्या इथून जर रेजिस्टन्स खाला तरी देखील आपण काय करू, इकडे पुढचा स्टेट प्लॅन करू. गॅप डाऊन ओपन होऊन जर निफ्टी सरळ खाली आली, ओके, गॅप डाऊन ओपन वरती गेले तर क्लोजिंग पॉईंटच्या आसपास आपल्याला काय करायचं, ट्रेड घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. पण जर गॅप डाऊन ओपन होऊन निफ्टी सरळ जर खाली जात असेल तर हा जो काही मी झोन ड्रॉ केलेला आहे 22,080 ते 22,055 या झोनमध्ये जर आपल्याला रिव्हर्सल कॅन्डल मिळाली, म्हणजे इथे ओपनिंग होऊन जर निफ्टीमध्ये आपल्याला जर इकडे रिव्हर्सल कॅन्डल मिळाली तर डेफिनेटली या झोनच्या वरती आपण काय करू, कॉलचा ट्रेड घेऊ. त्या कॉलचे टार्गेट जे असतील ते 22,160 ते 22,200 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला अपसाईडला निफ्टीमध्ये बघायला मिळतील. त्याच्यामुळे ओपनिंग नंतर मार्केट कुठे जाते, वरती जात असेल तर क्लोजिंग पॉईंटच्या इथे येऊ द्या किंवा या फ्लॅगच्या आतमध्ये येऊ द्या, आणि या फ्लॅगच्या हायर एंडपासून किंवा क्लोजिंग पॉईंटच्या आसपासून जरी निफ्टीने रेजिस्टन्स खाला तरी देखील आपण काय करू, ते पुढचा ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू. पण जर गॅप डाऊन ओपन होऊन निफ्टीने 22,055 ची लेवल ब्रेक केली किंवा हा जो झोन आहे, हा झोनला ब्रेकडाऊन जर डाऊन साईडला केला तर नक्कीच आपण जो ट्रेड घेऊ तो पुढ साईडचा असेल. टार्गेट्स आपले असतील 21,950 ते 21,900 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला निफ्टीमध्ये बघायला मिळतील. तर हा आपला सोमवारचा निफ्टीचा व्यू आपण इकडे डिस्कस केला. तर आता आपण बँक निफ्टीकडे बघूया की बँक निफ्टीचं आपलं काय प्लॅनिंग बनू शकतं. तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला कम्प्लिटली एक आज जर बँक निफ्टीची मुवमेंट बघितली तर कम्प्लिटली रॅन्डम मुवमेंट आपल्याला बघायला मिळत होती. ज्यावेळेस बँक निफ्टीमध्ये डाऊन साईडची मुवमेंट होती त्यावेळेस आपल्याला मोठ्या कॅन्डल बघायला मिळत होत्या. पण बँक निफ्टीमध्ये आज ऑलरेडी बघायला मिळालेली आहे. डाऊन साईडला आपण जो लेवल ड्रॉ केला होता 46,700 ते 46,750 या झोनवरती बँक निफ्टीने येऊन सपोर्ट घेतला आणि इथेच येऊन क्लोजिंग दिली आहे. तर अपसाईडला आपण जो ट्रेंड लाईन ड्रॉ केलेला आहे तो ट्रेंड लाईन अजून पण व्हॅलिड आपल्याला बघायला मिळत आहे. एक्झॅक्टली या ट्रेंड लाईनच्या इथूनच बँक निफ्टीमध्ये आपल्याला एक फॉल बघायला मिळाला. पण आजचा बँक निफ्टीचा जो चार्ट आहे तो कम्प्लिटली वॉलटाईल चार्ट आपल्याला बघायला मिळत आहे. सोमवारी जर बँक निफ्टी इथेच ओपन होऊन या चार्टच्या वरती, हा जो ट्रेंड लाईन आहे या ट्रेंड लाईनच्या वरती जाऊन 47,100 हा जो काय एक लेवल आहे 47,100च्या वरती बँक निफ्टी ट्रेड करू लागेल तर आपण काय करू, कॉलचा ट्रेड तिकडे घेऊ. टार्गेट्स आपले असतील 47,360चं आपलं फर्स्ट टार्गेट असेल, त्याच्यानंतर 47,700चं आपलं नेक्स्ट टार्गेट कॉल साईटमध्ये बँक निफ्टीमध्ये बघायला मिळेल. सोमवारी आपण बँक निफ्टीमध्ये 100 पॉईंट मॅक्झिमम ओटीएमच्या ऑप्शनमध्ये जाऊ शकतो, कारण बँक निफ्टीचे ॲड मनीचे जे ऑप्शन्सचे प्राइस आहेत ते थोडेसे कॉस्टली आहेत. त्याच्यामुळे नवीन लोकांना थोडंसं कॅपिटलचा इश्यू असल्यामुळे प्रॉब्लेम होत आहे. तर तुमच्याकडे कॅपिटल जर कमी असेल तर तुम्ही 100 पॉईंट ओटीएमचा जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तुम्ही ट्रेड केला तरी चालेल. फ्लॅट ओपनिंग नंतर जर बँक निफ्टीने 46,700चा जो काही झोन आहे हा झोन जर ब्रेक केला तर नक्कीच आपण 46,700 खाली काय करू, बँक निफ्टीमध्ये पुढचा ट्रेड घेऊ. टार्गेट्स आपले असतील 46,400 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळतील. पण 46,400चा जर लेवल बँक निफ्टी ब्रेक करत असेल, कारण हा एक झोन आहे, इथूनच आपल्याला बाउन्स बॅक बँक निफ्टीमध्ये बघायला मिळालेला आहे. त्याच्यामुळे आपण फर्स्टली इथे प्रॉफिट बुकिंग करू. याच्यानंतर जर हा झोन ब्रेक केला तर नक्कीच आपल्याला परत एकदा पुढचा इकडे ट्रेड बघायला मिळू शकतो. त्याच्यामुळे 46,400 हा खूप क्रुशियल लेवल असेल स्पेशली बँक निफ्टीसाठी. जर बँक निफ्टीला खरंच फॉल करायचं असेल तर 46,400चा लेवल ब्रेक करावा लागेल. बँक निफ्टीमध्ये सोमवारी जर गॅप ओपनिंग होत असेल, गॅप ओपनिंग एक्झॅक्टली या ट्रेंड लाईनच्या इथे जर ओपनिंग झाली तर नक्कीच आपण इकडे एक छोटासा पुढचा ट्रेड प्लॅन करू शकतो. त्या पुढचे टार्गेट जे असतील ते 46,800 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला पुटमध्ये बघायला मिळतील. 46,800 पासून 46,700 हा जो काही झोन आहे या झोनपर्यंतचे टार्गेट्स आपल्याला बघायला मिळतील. कारण रेजिस्टन्सच्या खाली जर मार्केट ओपन झालं तर डेफिनेटली तिथून मार्केटमध्ये एक रिजेक्शन बघायला मिळू शकतं. त्याच रिजेक्शनचा फायदा घेऊन आपण काय करू शकतो, बँक निफ्टीमध्ये त्या ट्रेंड लाईनवरती पुढचा ट्रेड प्लॅन करू शकतो. पण गॅप अप ओपनिंग नंतर जर बँक निफ्टी 47,100च्या वरती ट्रेड करेल तर डेफिनेटली आपल्याला त्या कंडिशनमध्ये कोणताही पुढचा ट्रेड विचारात घ्यायचा नाहीये. 47,100च्या वरती जो आपला व्ह्यू असेल तो कम्प्लीट कॉल साईडचा व्ह्यू असेल. त्या कॉल साईडच्या व्ह्यूमध्ये आपले 47,350 ते 47,500 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला बँक निफ्टीमध्ये अपसाईडला बघायला मिळतील. जोपर्यंत बँक निफ्टी 47,100च्या खाली असेल तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये आपल्याला एक विकनेस बघायला मिळू शकते. ओके, बँक निफ्टीची ओपनिंग जर या ट्रेंड लाईनच्या वरती झाली, ओके, ओपनिंगच जर इथे झाली आणि इथून बँक निफ्टीने जर सपोर्ट घेतला आणि इकडे जर अशी ग्रीन कॅन्डल जर बनवली तर आपण काय करू, त्या ग्रीन कॅन्डलच्या हायवरती सगळं कॉल साईडचा ट्रेड इनिशिएट करू. त्या कंडिशनमध्ये आपल्याला टार्गेट जे मिळतील 47,700 पर्यंतचे टार्गेट्स बँक निफ्टीमध्ये सरळ आपल्याला बघायला मिळू शकतात. जर बँक निफ्टी एक्झॅक्टली या ट्रेंड लाईनच्या वरती इथे ओपन होऊन अशा प्रकारे जर आपल्याला ग्रीन कॅन्डलचं फॉर्मेशन दाखवेल तर डेफिनेटली ग्रीन कॅन्डलच्या वरती आपल्याला एक तेजी मुवमेंट बघायला मिळू शकते. ओके, तर ओपनिंग बँक निफ्टीची कुठे होते हे बघणं गरजेचं असेल. बँक निफ्टीची ओपनिंग जर सोमवारी गॅपडाऊन झाली तर गॅपडाऊन ओपनिंगमध्ये क्लोजिंग पॉईंटच्या खाली बँक निफ्टीमध्ये डेफिनेटली आपला जो व्ह्यू असेल तो पुढ साईडचा व्ह्यू असणार आहे. कारण बँक निफ्टी इथे ओपन होऊन सरळ जर वरती आली तर क्लोजिंग पॉईंटच्या इथून आपल्याला बँक निफ्टीमध्ये एक रिजेक्शन बघायला मिळू शकतं किंवा जो काही झोन आहे या झोनपासून पण बँक निफ्टीमध्ये आपल्याला रिजेक्शन बघायला मिळू शकतं. त्याच्यामुळे जोपर्यंत बँक निफ्टी 46,800च्या खाली असेल
तोपर्यंत आपण थोडासा पुट साईडचा व्ह्यू घेऊन चालू. एकदा का बँक निफ्टी 46,800 ला ब्रेक करून याच्यावरती सपोर्ट क्रिएट करेल तर डेफिनेटली आपल्याला हायर राईजचा पॅटर्न जर मिळाला तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला एक तेजीची मुवमेंट बघायला मिळू शकते. त्याच्यामुळे ओपनिंग नंतर मार्केटचा जो स्ट्रक्चर आहे, मार्केट ओपन झाल्यावरती कशा प्रकारे वरती जाते हे बघणं गरजेचं असतं. मार्केट वरती ओपन होऊन जर अशा प्रकारे जर खाली येत असेल म्हणजे हायर जो पहिला हाय बनलाय त्याच्या खाली जर दुसरा हाय पण असेल तर मार्केटमध्ये आपल्याला निगेटिव्ह मुवमेंट बघायला मिळते. तर ह्या गोष्टी थोड्याशा चार्टवरती ऑब्झर्व करण्याचा प्रयत्न केला तर थोडीफार का होईना पण तुम्हाला आयडिया लागेल. 100% नाही म्हणत मी, पण तुम्हाला 70% तरी थोडीफार आयडिया लागू शकते. पण यासाठी थोडंसं तुम्हाला टाइम द्यावा लागेल. तुम्हाला एका दिवसामध्ये तुम्ही जर मार्केट ओळखलं तर दुसऱ्या दिवशी पण सेम जर ती स्ट्रॅटेजी वापरली तर तुम्ही तिकडे फेल होऊ शकता. त्याच्यामुळे कसं आहे, थोडंसं रोज आपल्याला नवीन काहीतरी शिकावं लागतं. रोज मार्केट नवीन गोष्टी आपल्याला शिकवतं, ते आपल्याला शिकून घेणं गरजेचं असतं. थोडंसं लाईव्ह मार्केटमध्ये पण चार्टला बघण्याचा प्रयत्न करत जावा. इव्हन मार्केट झाल्यावरती पण जो चार्ट बनलेला आहे त्याच्यावरती पण मार्केटमध्ये तुम्ही सपोर्ट, रेजिस्टन्स, क्लोजिंग पॉईंट, हाय कुठला लागलाय, लो कुठला लागलाय हे लेवल्स मार्क करून त्याच्यावरती तुम्ही थोडंसं बॅक टेस्टिंग केलं तर नक्कीच तुम्हाला थोडीफार आयडिया येत जाईल आणि कालांतराने तुम्ही पण सक्सेसफुल ट्रेडर बनाल. तर गॅप डाऊन ओपनिंग नंतर जर निफ्टी खाली येत असेल तर तुम्ही जर बघितलं तर हा जो काही झोन आहे 46,400 ते 46,450 या झोनमध्ये ज्यावेळेस बँक निफ्टी आले आहे त्यावेळेस आपल्याला बाउन्स बॅक बघायला मिळाला, जबरदस्त बाउन्स बॅक बघायला मिळालेला आहे. काल देखील इथूनच बाउन्स बॅक बघायला मिळाला होता. त्याच्यामुळे हा जो काही झोन आहे 46,400 हा एक बाईंग झोन आहे. काय बाईंग झोन आहे. इथे जर आल्यावरती बायर्स ऍक्टिव्ह होताना आपल्याला दिसतात. त्याच्यामुळे प्रॉपरली जर बँक निफ्टीमध्ये इकडे आपल्याला जर कॅन्डलस्टिक मिळाली, बुलिश कॅन्डलस्टिक मिळाली, डेफिनेटली आपण इकडे काय करू, कॉलचा ट्रेड प्लॅन करू. पुन्हा एकदा आपल्याला एक्झॅक्टली क्लोजिंग पॉईंट या ट्रेंड लाईनपर्यंत टार्गेट्स बँक निफ्टीमध्ये बघायला मिळतील. कारण गॅप डाऊन ओपनिंग नंतर जर बँक निफ्टीने 46,400चा हा जो सपोर्ट आहे हा सपोर्ट ब्रेक करून याच्या खाली 5-10 मिनिटं जर सस्टेन होऊन जर डाऊन साईडला बँक निफ्टी जाताना दिसेल, डेफिनेटली आपण तिकडे पुढचा ट्रेड घेणार आहोत. 46,000चं आपलं फर्स्ट टार्गेट बँक निफ्टीमध्ये बघायला मिळेल. त्याच्यानंतर आपल्याला 45,800चं नेक्स्ट टार्गेट बघायला मिळू शकतं. तर हा आपला ओव्हरऑल निफ्टी आणि बँक निफ्टीचा सोमवारचा व्ह्यू आपण इकडे डिस्कस केला. तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी लोकांपर्यंत हा चॅनल जास्तीत जास्त शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.